सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि वाजले आहेत सकाळचे 6 आणि आम्ही रेडी झालो आहोत. लाईट लागला तर सकाळचे 6 वाजता आम्ही रेडी झालो. आम्ही एवढं लवकर यासाठी तयार झालो कारण आता आम्ही जाणार आहोत उटीला. आणि उटी इथून अराउंड 240 किलोमीटर्स आहे आणि 6 तासाची जर्नी आहे. तर तिकडे गेल्यावर पण 1-2 स्पॉट बघायला मिळायला हवेत असा आमचा विचार आहे. कारण थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे सगळीकडे 5-5:30ला सगळं बंद होऊन जातं. त्यामुळे संध्याकाळी असं काहीच बघायला मिळत नाही. तुम्हाला या तर रूममध्ये बसायला लागतं किंवा मार्केटमध्ये वगैरे टाइमपास करायला लागतं. तर मी आणि भूषण मार्केटमध्ये फिरत असतो. पण तिकडे तर खूप थंडी असणार आहे. तर मग आम्ही विचार केला की आज आपण अशा हिशोबाने निघूया की आपण 12-12:30 पर्यंत तिथे पोहोचू आणि मग रेस्ट करून ऍटलिस्ट 1 ते 2 पॉईंट्स बघून घेऊ. कारण उद्याचा फुल डे आमचा वेगळा प्लॅन आहे, फुल शेड्युल्ड आहे सगळं. सो म्हणूनच लवकर करतो. आणि कॅब आम्ही ॲज युजल गोवाईबीवरून ऑलरेडी बुक केली होती परवाच. तर कॅबचे आमचे झाले आहेत समथिंग 5500 आणि 6 तासाची जर्नी आहे. पण आम्हाला मध्ये एखादा हॉल्ट घ्यावा लागणार कारण आम्हाला ब्रेकफास्ट पण करायचा आहे. कारण इथून खूप लवकर आम्ही निघतो त्यामुळे इथे आम्हाला आता काहीच भेटणार नाहीये. सो बघू आता बाकीची जर्नी कशी होते. आणि बाकी आम्ही आज काय काय बघणार आहोत ते आम्ही व्हिडिओमध्ये पुढे सांगूच तुम्हाला. आता कूर्गमध्ये टेम्परेचर आहे 16 डिग्री सेल्सिअस. बट इकडचं 16 म्हणजे खरंच वेगळं वाटतं. मुंबईला एवढं काय वाटत नाही. बट इथे आम्ही विदाऊट फॅन बसलेलो आहोत आता. आणि रात्रीचं मस्त थंडगार होतं. तर उटीला तर बहुतेक वाटच लागणार आहे कारण तिकडे दिवसाचा टेम्परेचर आज 19-20 आहे आणि रात्रीचं 9 to 10 डिग्रीज होते. सो लेट सी बाकीचे अपडेट्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळत राहतील. स्टे ट्यून. तमिळनाडू बॉर्डर मगाशी नव्हती ऍक्च्युली, आता तमिळनाडू बॉर्डर स्टार्ट झाली. एकदम हे बघा सगळे हरण हे बघा हा रस्त्यावरच उभा होता टावल्या. ए टावल्या उभा पण काढ पटकन एक. आता आपण एंटर केलंय मधुमलाई टायगर रिझर्व मध्ये. आणि इथे चेकपोस्ट आहे. तिथे तुम्हाला सगळं वॉटर बॉटल ज्या प्लास्टिकच्या आहेत वन टाइम यूज आपण जे यूज करतो त्या सगळ्या इथे काढून ठेवावं लागतात. आतमध्ये आम्ही पोचलोय आमच्या हॉटेलवर. थोडंसं सिटीमधून 1 किलोमीटर आतमध्ये आहे आमचं हॉटेल. आता मला एवढं आयडिया नव्हती पण सो ठीक आहे, एवढं काय नाही. हा रेसिडेन्शियल एरिया ॲज पर हर द रिसेप्शनिस्ट. मी तिला विचारलं ती बोलली हा रेसिडेन्शियल एरिया आहे. सो ठीक आहे, व्यवस्थित आहे तसं. रूम्स वगैरे मस्त आहेत. तर तुम्हाला रूम्स दाखवतो मी, चला. तर हे कॉटेजेस टाईप आहेत आणि आमची रूम ही आहे. म्हणजे आमचं कॉटेज हे आहे, कॉटेज टाईप आहे आय थिंक. तो आम्हाला 2 रूम्स मिळालेत. आणि टोटल 3 ॲडल्ट आणि 1 चाइल्ड आहे. तर हे आम्हाला 2 रूम दिले. तर हा आहे फर्स्ट रूम. इथे असं आम्ही आलोच नाही आहे, सामान सगळं त्या रूममध्ये ठेवलं आहे. सेम रूम आहे. सो एक TV आहे, बेड दिला आहे, साईडला स्टोरेज आहे. देन इथे ड्रेसिंग युनिट आहे, खूप वगैरे पण दिला आहे बसायला रेडी व्हायला. आणि इथे वॉशरूम पण आहे. वॉशरूम पण चांगलं आहे. गीझर लावलेले आहेत प्रत्येक वॉशरूममध्ये. आणि तिकडे स्टोरेज दिले आहे. दुसरा रूम पण ऑलमोस्ट सेमच आहे. हा हे दुसरा रूम. पण सामान सगळं आम्ही इथे डंप केलं आहे एकाच रूममध्ये. इथे पण TV आहे, मिरर, वॉशरूम वगैरे व्यवस्थित आहे एकदम. गीझर एवढा मोठा आहे. तर ओव्हरऑल चांगलं आहेत रूम. आता थोड्या वेळाने जाऊ. आणि आता इथे टेम्परेचर आहे 20 डिग्रीज. सो ऊन तर बाहेर दिसतंय बट लादी वगैरे खूप थंड आहे. आणि वॉशरूममध्ये तर पाय ठेवायला पण होत नाही, एवढी थंड लादी वाटते. आणि फॅन्स नाही आहेत मेन म्हणजे रूम्स मध्ये आमच्या. फॅन नाही आहे, नो AC. AC तर नाही, फॅन पण नाही आहे. तर आता गरज तर वाटत नाहीये. लेट्स सी. चला.
तर आम्ही जेवण रूमवरतीच ऑर्डर केलं होतं. पटापट आम्ही जेवलो आणि निघालो, कारण ऑलरेडी दुपारी 3:30 वाजले होते आणि आम्हालाच्याकडे फक्त 6 वाजेपर्यंतच वेळ होता आणि आम्हाला आज एनी हाऊ 2 ते 3 स्पॉट कवर करायचे होते, कारण उद्या आमचे दुसरे प्लॅन्स होते. तर सगळ्यात फर्स्ट आम्ही गेलो होतो डोडाबेट्टा पीकला, जे तामिळनाडूमधलं हायेस्ट पीक आहे आणि इथला व्ह्यू एकदम सुंदर होता. थोडंसं चढून जावं लागतं, त्यामुळे जर तुमच्यासोबत जर एजेड माणसं कोण असतील तर थोडं नाही त्यांना जमत असेल तर ठीक आहे, कारण हे हायेस्ट पीक असल्यामुळे ऑक्सिजन लेवल थोडी कमी असते, त्यामुळे चढताना खूप दम लागतो. आम्हाला पण दम लागला होता, मम्मीला पण थोडासा दम लागला, पण वरती गेल्यानंतर नॉर्मल वाटलं. बट ठीक आहे, तुम्हाला जर कोणाला त्रास होत असेल तर तुम्ही थोडं आरामातच जा. आणि इथे काहीतरी एंट्री फी फक्त पर पर्सन 10 रुपीज होती, पण व्ह्यू एकदम वर्थ होता. खूप सुंदर व्ह्यू होता, तर आम्ही थोड्या वेळ इकडे स्पेंड केला. तर आम्ही अजून थोडंसं वरती जातो व्ह्यू पॉइंट अजून क्लिअर बघण्यासाठी. व्ह्यू अजून क्लिअर बघण्यासाठी ते टेलिस्कोपचा ऑप्शन आहे. तो नेक्स्ट पॉईंट जो आम्ही बघणार होतो तो होता बोटॅनिकल गार्डन. उटीचं बोटॅनिकल गार्डन खूप फेमस आहे आणि खूप मोठा आहे. तर ह्याचा जो टायमिंग आहे तो आहे 6:30 PM पर्यंत आणि ॲडल्टसाठी इथे 100 रुपीज तिकीट आहे. इथे जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला 2 ताससुद्धा कमी पडतील असं मला वाटतं, कारण हे खूप जास्त मोठं आहे. खूप काही बघण्यासारखे आहे तिथे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, वेगवेगळ्या जातीची, जी तुम्ही कधी पाहिली नसतील त्याची सगळी इन्फॉर्मेशन वगैरे दिली आहे. खूप लोक इथे ओपन जे असं म्हणजे गार्डन टाईप आहे तिथे पिकनिक स्पॉट सारखे सुद्धा बसून एन्जॉय करत होते. तर तुमच्याकडे भरपूर वेळ हवा, आमच्याकडे जास्त वेळ नव्हता, तर आम्ही जे मेन काही गोष्टी होत्या तेवढ्याच पाहिल्या आणि तिथून आम्ही नेक्स्ट स्पॉटकडे निघालो. स्पॉट होता तो म्हणजे उटी लेक. आम्हाला बोटिंगसुद्धा करायची होती, बट आम्ही 2 मिनटं लेट पोचलो आणि त्यांनी गेट्स बंद केले होते, त्यामुळे आम्ही फक्त इथे लेकचं थोडंसं व्ह्यू एन्जॉय केला. सनसेट टाईम होता त्यामुळे खूप छान व्ह्यू दिसत होता. सो वी आर बॅक इन रूम आणि वाजले आहेत संध्याकाळचे 7:30. तर खूप घाई झाली ॲक्च्युली आल्यावर, कारण सगळं 5:30 बंद होतं, मग मध्ये आम्हाला जास्त काही बोलायला भेटलं नाही. तर आज आमचे जे टार्गेट होते ते सगळे आम्ही कव्हर केलेले आहेत. सगळ्यात मेन जे होतं ते होतं डोडाबेट्टा पीक, जे हायेस्ट पीक आहे तामिळनाडूमधलं. तर तिथे म्हणजे असं व्ह्यूजसाठीच आहे, बाकी असं वेगळं काही नाही आहे, पण खूप छान व्ह्यू आहे तिकडचा. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं बोटॅनिकल गार्डन, आणि ते खूप मोठं आहे. ॲक्च्युली गार्डनच आहे, पण खूप टाईपचे प्लांट्स आहेत, छोटे छोटे त्यांनी बनवलेले आहेत सेक्शन वेगवेगळे. तर ते फिरायला खूप वेळ लागतो आणि फोटोज वगैरे काढायला खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर ते आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड होतं आमचं उटी लेक. तर आम्हाला ॲक्च्युली बोटिंग पण करायची होती, पण आम्ही तिथे शार्प 5:40 पोचलो आणि 5:30 बोटिंग बंद केलेली. तर तिथे आम्ही फक्त फिरलो, फोटो काढले आणि स्नॅक्स वगैरे थोडे तिथे घेतले. अँड वी आर बॅक इन अवर रूम. आता इथे आहे 14 डिग्री सेल्सिअस. सो हे जे मी घेतले टॉप, ह्याच्यामुळे ॲक्च्युली मला थंडी नाही वाजते, पण फ्लोअर खूप थंड आहे. आणि आम्ही विचार केला की सिटीमध्ये जनरली असं ऑप्शन्स असतात, तुम्ही सिटीमध्ये जर हॉटेल घेतलं तर तिथे टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड असतं, तर तुम्ही त्यांना हायर करू शकता. पण आमचं थोडंसं आतमध्ये आहे, तर आम्ही विचार करत होतो. हॉटेलवाल्याला पण विचारलं, त्यांनी आम्हाला एक अमाऊंट सांगितली होती 2000 समथिंग. त्याच्यामध्ये 5 पॉईंट ते बोलले होते. बट भूषणने असं सर्च केलं गुगलवरती आणि त्याला एक नंबर मिळाला ट्रॅव्हल एजन्सीचा, जिथे कॉल करून विचारता तो आम्हाला 1500 बोलला. आणि त्या आधीच बोला की एवढे पॉईंट कव्हर नाही होणार, कारण टाईम लेट झाला, कारण की आम्हाला 3:30ला निघायचं होतं आणि 5:30ला सगळं बंद होतं. सो 1500मध्ये आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. म्हणजे आम्ही 3:30ला गेलो आणि 6:30पर्यंत आम्ही उटी लेकला होतो. त्याच्यानंतर हॉटेल बुक करताना नेहमी सिटी सेंटरवरून 100-200 मीटर्स असेल तेच हॉटेल बुक करा मोस्टली. ॲक्च्युली माझ्या एका फ्रेंडने 2-3 हॉटेल रेफर केले होते उटीचे, त्याच्यामधनं मी हे सिलेक्ट केलं होतं, कारण की आपल्याला हॉटेल्सची एवढी माहिती नव्हती म्हणून. आणि जे 2 बाकीच्या म्हैसूर आणि कूर्गचे जे बुक केले होते ते मी स्वतः बुक केले होते आणि ते चांगले निघाले उलटे, प्रॉपर सिटीमध्ये होते. हे थोडंसं हे पण सिटीमध्येच आहे, पण थोडं 1 किलोमीटर लांब आणि एकदम थोडं रिमोट एरियामध्ये आहे. सो कनेक्टिव्हिटीचा खूप इश्यू आहे. सो इथे थोडा फसलो आहे आम्ही. सो तुम्हाला सावध करतोय की कधी ऑनलाईन बुक करताना
सिटी सेंटरपासून 0.1 और 0.2 और 0.3 मॅक्झिमम असेल तर तसं हॉटेल बुक करा, ते बेटर राहील. कारण तुम्हाला सिटीमध्ये तिकडून वॉकिंग जाता येईल. ॲक्च्युली आम्ही कुर्ग आणि म्हैसूरला संध्याकाळी जायचो बाहेर आणि मार्केटमध्ये वगैरे फिरायचो, काय शॉपिंग वगैरे करायची असेल तर असं टाइमपास करून फिरून येत होतो. तर इथे पण आम्ही तसा विचार केला की जवळ असेल तर आपण जाऊन राऊंड मारून येऊ, बट नाही आता ऑप्शन नाही. बट ठीक आहे, आता तसं आहे आम्ही फिरून आले तर जमलं तर आराम करणार आहे आणि उद्याच्या दिवसाचा पण खूप मोठा प्लॅन आहे. सो तर भेटूया उद्या. बाय बाय. आणि आज आहे डे 2 इन उटी. तर मस्त थंडी आहे, म्हणजे ॲक्च्युली 11 डिग्री आहे. माझे हात लिटरली फ्रीज झालेत आणि आम्ही पायात पण कंटिन्युअसली सॉक्स घालूनच फिरतोय. तर आता मी रेडी झालो आहोत, म्हणजे भूषण आंघोळ करतोय आणि अर्निकाला फक्त रेडी करायचं आहे. बाकी मी आणि आम्ही रेडी आहोत. आज आम्ही चाललो आहोत कुणूरला टॉय ट्रेनने. तर खूप जुनी आहे ही टॉय ट्रेन. आय गेस 18 समथिंगमध्ये सुरू झालेली होती. मी पुढे डिटेल्स सांगेन व्हिडिओमध्ये जेव्हा व्हॉइस ओव्हर देईन तेव्हा. तर त्यामुळे लाईक हेरिटेज असा हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, मला वर्डच आठवत नाही, म्हणजे ऐतिहासिक महत्व असं म्हणतो ना आपण त्याला, तसं आहे. आणि मेन म्हणजे ही निलगिरी जे इकडचे हिल्स आहेत ना, निलगिरी हिल्स, तिथून हा पूर्ण रूट जातो ट्रेनचा. त्यामुळे तुम्हाला पूर्ण सिनिक ब्युटी बघायला मिळते दोन्ही साईडला. आणि 1 आवरची ट्रेनची जर्नी आहे. तर आमची 9:15ची ट्रेन आहे. इथे उदगमंडलम स्टेशन आहे उटीचं, तिथून ती ट्रेन सुटते 9:15 वाजता आणि 1 तासात ती तुम्हाला कुन्नूरला पोहोचवते. तसं कुन्नूरचं डिस्टन्स बघायला गेलं तर कमी आहे, 18 किलोमीटर वगैरे आहे. पण ट्रेन माउंटन्समधून जाते म्हणून स्लो स्पीडने असेल. आणि त्याच्यामध्ये पण फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास असे 2 ऑप्शन आहेत. तर नाही, फर्स्ट क्लास आणि इकॉनॉमी. तर फर्स्ट क्लासचं तिकीट आहे 400 समथिंग आहे आणि इकॉनॉमीचं तिकीट आहे 150. पण ह्याचे तिकीट्स खूप लवकर बुक होतात, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन आपलं IRCTCवर हे तिकीट्स बुक करता येतात, किंवा इथे मग 1 तास आधी जाऊन तुम्हाला विंडोवर काही सीट्स असतात त्यांचे जे त्यांच्या कोटामध्ये ते देतात. पण तेवढं आपल्याला पॉसिबल होत नाही लवकर जाणं, म्हणून आम्ही तिकडेच ऑनलाईन बुकिंग केली होती जेव्हा आम्ही मुंबईला होतो. पण आम्ही बुकिंग केली तेव्हा 15 ते 20 दिवस राहिले होते, त्यामुळे फर्स्ट क्लास पूर्ण सोल्ड आउट दाखवला आम्हाला. आम्ही इकॉनॉमीची काढली. एवढा काही डिफरन्स नाही, फक्त सीट थोड्या वेगळ्या आहेत बस. पण आपल्याला मेन व्ह्यूशी मतलब आहे आणि तो व्ह्यू तर सेमच दिसणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, उटीमध्ये प्लास्टिक बॅन आहे. तर तुम्हाला इथे पाणी कॅरी करायला तुमच्या स्वतःच्या बॉटल्स घ्याव्या लागतात. अदरवाईज दुकानाचं तुम्ही बिस्लरी घ्यायला गेला तर 5 लिटरचे कॅन अवेलेबल आहेत. त्याच्या खाली कॅन्स इथे नाही आहेत, कारण टुरिस्ट आधी यायचे आणि मध्ये प्लास्टिक पॉल्युशन खूप व्हायला लागलं म्हणून. पूर्ण उटीमध्ये कुणूर सगळीकडे जिथे जाल तिकडे प्लास्टिक बॅन आहे. तर इथे सगळीकडे वॉटर ATM दिसतात, जिथे तुम्ही तुमचा बॉटलमध्ये वॉटर फिल करू शकता. 1 रुपये 1 लिटर, 2 रुपये 2 लिटर अशी त्याची कधी प्राइस आहे. तर तिथे तुम्ही फिल करून घेऊ शकता. अदरवाईज इथे तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये जाल तर असे बॉटल्स मिळतील, हे वाले. तर हे वाले आता तर गाडी असेल तर आम्ही कॅरी केलेलं काल. आज तर आम्हाला ऑप्शन नाही, तर आम्ही आमची छोटी बॉटल कॅरी करू. आणि थंडी असल्यामुळे एवढं पाणी प्यावंसं वाटत नाही, कारण दिवसाचं टेम्परेचर पण 15 to 20 मध्ये असतं. त्यामुळे ऊन लागलं तरी एवढं तुम्हाला गरम नाही होत, त्यामुळे पाण्याची जास्त गरज नाही वाटत आहे. बट इट्स इम्पॉर्टंट थिंग. सो चला आता आम्ही रेडी होतो. ब्रेकफास्ट थोडासा करतो. ॲक्च्युली ब्रेकफास्ट टायमिंग आमच्या ते 8:30चं आहे आणि आम्हाला 8:30ला निघायचं आहे. सो आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला चहा तरी द्या. चहासोबत आम्ही बिस्किट वगैरे काहीतरी खाऊ आणि मग निघू. आणि आता याची पुढची मस्त तुम्हाला निलगिरी माउंटन्सचे व्ह्यू बघायला मिळणार आहे. सो डोंट मिस. सो आम्ही आलो आहोत उदगमंडलम स्टेशन. इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. सो नाव नाही दिसणार, सगळीकडे पूर्ण खोदून ठेवलंय. वी आर वेटिंग फॉर अवर ट्रेन. बस ना. जानकारी 5 6 1 3 9 पैसेंजर प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर
कुर्नूलला उतरल्यावर हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही बार्गेन सुद्धा करू शकता. इथे उतरून एवढे पॉईंट्स हे पॅकेज वाईज आहेत पॉईंट्स सगळे. फिरायला आहे ते स्टेशनवरच असतात कॅब्स. तुम्ही हे बेटर ऑप्शन आहे. आधार कार्ड नाही टाटा सुमो. जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळे पॅकेजेस आहेत इथे. तर आता आम्हाला टाटा सुमो टाटा सुमोमधनं जाणार आम्ही आता. Okay. So here about old is from actor Mumtaz, है ना sir? 80s का 80s famous actor Mumtaz. This is Mumtaz का TS है sir. So total like 2,500 acres है. Sundarban property. Okay, 2,500 acres का property है. 2,500 acres है. And these teas of tea exported है sir. Okay, export quality. Yes sir. Not only we are getting like 3 roses, 3 flowers, Taj Mahal है ना sir? Okay. These are second quality sir. And I said मेरे साजन song है ना sir? Yes, yes. And मेरे साजन song will come in the jeep है ना sir? This का tea estate, this is the road. ये the song is. सो आता आम्ही आलो आहोत टी गार्डनला. ॲक्च्युली इथे जायला थोडं चान्स नाही आहे. वरती फोटोज काढतात सगळे. आम्ही कॅब केली कुर्नूल स्टेशनच्या बाहेरून. टाटा सुमो मस्त आईस पैस आहे. इथे आता आम्ही जाऊ फोटो काढायला मस्तपैकी. हे सगळे टी प्लांट्स आहेत. हे बघा हे पूर्ण टी इस्टेट आहे खालीपर्यंत पूर्ण. हे सगळे टी लिव्स आहेत. खूप म्हणजे खूपच सुंदर व्ह्यू आहे. वाली ऑयल हीन ऑयल ग्रीन कलर से दिखते हैं ना. फॉर वन साइड हेडेक, माइग्रेन प्रॉब्लम, अस्थमा, वीजिंग, रनिंग नोज, ब्रीदिंग कंट्रोल के लिए यूज कर सकते हैं. वन साइड हेडेक के लिए डायरेक्ट लगाना. साइनस प्रॉब्लम, वीजिंग, अस्थमा, रनिंग नोज के लिए हॉट वाटर पे 3 ड्रॉप डाल के स्टीम लेना स्मेल करके. green tea வந்து ஹனியும் லெமனும் செப்பரேட்டா ஆட் பண்ணிடுங்க. டீல வராது. உங்களுக்கு டீ ப்ரிப்பேர் பண்ணதுக்கு செப்பரேட்டா ஆட் பண்ணுங்க. முடிஞ்சாச்சா? இந்த அங்க இருக்காங்க ஆகும் மச்சியை போட்டு வர சொல்லுங்க. ரெண்டு பேருக்கு டேஸ்ட் सो ॲज यू नो आम्ही आलो आहोत कुर्नूलला आणि इथे काही पॉईंट्स आहेत. आता आम्ही आहोत डॉल्फिन नोज बघायला, सेंट कॅथरीन वॉटरफॉल. सो इथे तिकीट एंट्री आहे 30 रुपीज पर पर्सन आणि चाइल्ड अबोव 10 इयर्सला 10 रुपीज आहे. बाकी फक्त इथे येऊन तुम्ही व्ह्यू बघायचा, छान छान फोटोज काढायचे आणि वाटेला लागायचं. पण व्ह्यू एकदम मस्त आहे. व्ह्यू वरती आहे एकदम. कंपॅरिझन मध्ये तुम्हाला कुर्नूल मध्ये खूप हा ग्रीनरी आणि व्ह्यू बघायला मिळतो. पर्सनली आम्हाला वाटलं की उटीपेक्षा कुर्नूलचे व्ह्यूज खूप म्हणजे खूप मस्त वाटले आम्हाला. उटीमध्ये आम्ही फक्त दोडाबेट्टा पीकला गेलो, तिकडेच व्ह्यू होता. बाकी तर नॉर्मल तो पण ठीक वाटला मला. ओके वाटला. पण इथे खूपच छान आहे व्ह्यू पॉइंट. सो चला बघू. आणि उटीमध्ये अशी करून तुम्हाला अशी घरच दिसणार. इकडे तर प्रॉपर टी इस्टेट आणि मस्तच दिसतं सगळं. मेन टी इस्टेट मुळे लुक येतो सगळं. तो समोर दिसतो तो सेंट कॅथरीन वॉटरफॉल आहे. आणि हा आहे पूर्ण व्ह्यू. पाण्याचा आवाज इथपर्यंत पाण्याचा आवाज इथपर्यंत येतोय. विचार करू शकता पावसाळ्यात हा केवढा असेल. हे बघायला फक्त 30 रुपये आपल्याला द्यावे लागतात. डॉल्फिन नोज कुठे आहे? हे डॉल्फिन नोज आपण जे उभे आहे ते डॉल्फिन नोज आहे. ओके हे अच्छा हा पुढे आहे. तर हा आहे स्लीपिंग लेडी माउंटेन. हे बघा जर तुम्ही बघत असाल इकडे तुम्हाला दिसेल हे फोरहेड आहे.
फोरहेड आहे, नाक आहे, तोंड आहे, चेस्ट आहे, स्टमक आहे. प्रेग्नंट लेडीचं हे आहे, त्याच्यामुळे या माउंटनला स्लीपिंग लेडी माउंटेन म्हणतात. आणि इथेच हे ज्या स्टेप्स दिसत आहेत ते आहे लॅम्स रॉक. कोणी इंग्लिश बॅक साईड व्ह्यू आहे. ओके ओके ओके. हा बॅक साईड व्ह्यू आहे. जर फ्रंट व्ह्यूला जायचं असेल तर ट्रेक करून जावं लागतं. सो आपल्याला आता काही ट्रेकिंगसाठी वेळ नाही आहे, सो इथूनच आपण बघतोय. सो काल आम्ही दिवसभर उटी नाही सॉरी कुनूरमध्ये फिरलो. तर जसं मी बघितलं, मी परवा ॲक्च्युली आलो उटीमध्ये, तेव्हा इथले आम्ही 2-3 पॉईंट्स केले. उटीमध्ये खूप असं नाही आहे असं काही, म्हणजे तेच आहेत वॉटरफॉल आणि हे ते. तर 2 दिवस तुम्ही फिरू शकता. अदरवाईज लोक 1 डे उटी करतात आणि 1 डे कुनूर करतात. आम्ही सुद्धा सेम केलं, 1 डे उटी केलं आणि काल आम्ही टॉय ट्रेनने गेलो होतो कुनूरला. मग आम्ही कुनूरचे पॉईंट सगळे एक्सप्लोर केले. इव्हिनिंगला आम्ही घरी आलो अराउंड 5:30. त्यानंतर कारण आमची रिटर्न ट्रेनची तिकीट पण आम्ही काढली होती कुनूरवरनं, जी होती 4 वाजता तिकडून निघणार. तर 5 वाजता आम्ही उटीला पोहोचलो, तिथून हॉटेलवरती आलो. सो आम्हाला ॲक्च्युली उटी मार्केटला जायचं होतं, पण आमचं हॉटेल थोडंसं लांब आहे जसं आम्ही बोललो. तर आम्ही विचार करतो कसं जाणार, कारण ऑटोवाले तर खूप पैसे घेतात. म्हणजे 1 टाईमचे 300 रुपये घेतात 3 किलोमीटर्स असून पण, कारण हिल एरिया आहे थोडा. तर आमचं जे केअरटेकर आहे हॉटेलचा त्याच्याशी बोलता बोलता भूषण बोलला, तर तो बोलला मी 7 वाजता जाणार आहे खाली मार्केटमध्ये. एक शॉर्टकटचा रस्ता आहे जिथून चालत 15 मिनिटं वगैरे लागतात, तर तुम्ही येणार असेल तर चला. मग आम्ही त्याच्याबरोबर 2 जण गेलेलो मार्केटमध्ये. आणि आहे शॉर्टकट रस्ता आहे, ॲक्च्युली 15-20 मिनिटच लागतात. थोडीफार शॉपिंग केली, काही आम्हाला सामान घ्यायचं होतं आणि देन वी केम बॅक होम. आणि आज आम्ही चेकआउट करतोय आणि इथून आम्ही जाणार आहोत कोइंबतूरला. सो आमची कॅब ऑलरेडी बुक झालेली आहे गोवा IBBवरून आणि कोइंबतूरवरून फ्लाईटने मग मुंबईला. सो जर काही इम्पॉर्टंट टिप्स, जर तुम्ही उटीला येताय तर ऑटोवाले खूप पैसे घेतात इथे. तर कारण हिल एरियाज आहे, मीटरचा प्रकारच चालत नाही त्यामुळे, आणि उबर आणि ओला इथे नाही आहे. सो जर तुम्ही येताय तर प्रेफर करा असं हॉटेल जे मार्केटपासून जवळ असेल. सेकंड थिंग, टेम्परेचर खूप डाऊन असतं. म्हणजे आता मी जॅकेट घालून उभी आहे तरी माझे हात एकदम थंड झालेत आणि कंपल्सरी पायात सॉक्स घालून आहोत आम्ही जेव्हापासून आलोय. सो हॉटेल असं बघा जिथे हिटर असेल आणि गरम पाणी वगैरे असेल. काय आमचं हॉटेल आहे सुंदर ॲक्च्युली प्रॉपर्टी, बट आम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही आहेत रूममध्ये. तर दिवसा एवढं वाटत नाही, पण रात्री जरा वाटतं की प्यायला गरम पाणीच पाहिजे, कारण की पाणी प्यायलाच जात नाही, एकदम बर्फासारखं थंड पाणी आहे. आणि इथे तुम्ही जे टॅक्सीवाले असतात ना ते तुम्हाला फिरवतात पॉईंट्स. तुम्ही टॅक्सी स्टँडवर गेलात की तुम्हाला आरामात मिळतात. ऑटोज पण आहेत पण खूप हवा लागते, त्यामुळे टॅक्सी प्रेफर करा. आणि थोडंसं बार्गेन करू शकता, ते लोक कमी करतात, त्यांची चार्जेस असतात ते. बाकी हे होतं की जर तुम्ही स्वतः प्लॅन करतायत कुठलीही ट्रिप, तर तुम्हाला टूर ट्रॅव्हल्समधून जायचं नसेल जसं आम्ही केलं तर बिंदास प्लॅन करा, कारण हे सगळे टुरिस्ट प्लेस आहेत आणि तिथे फिरण्यासाठी खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात बाय कार आणि बाय ऑटो. कारण त्या लोकांना माहिती आहे तिथे टुरिस्ट येतात म्हणून ते लोक पॅकेज देतातच तसे. फक्त थोडंसं बार्गेन करा, कारण ते पैसे मागताना थोडे जास्तच मागतात. तर तसं तुम्ही इथे फिरू शकता. आणि पाणी जसं आम्ही बोललो की प्लास्टिक बॅन आहे उटीमध्ये. म्हणजे जसं तुम्ही तामिळनाडूच्या बॉर्डरवरून एंटर केलं तिथेच प्लास्टिकच्या बॉटल सगळ्या टाकायला लावतात ते लोक. आणि बाहेर पण तुम्हाला 5 लिटर्सचं कॅनच मिळतं, तर तुम्ही स्वतःची बॉटल कॅरी करा, त्याच्यात तुम्ही पाणी रिफिल करून घेऊ शकता. आय थिंक दॅट्स इट. आणि हो, इथे पण आम्हाला एक आमचे युट्यूब नाही म्हणजे इंस्टाग्राम फॉलोअर्स भेटले होते उटीमध्ये. त्याशिवाय मी लेकला गेलेलो तेव्हा, तर खूप छान वाटलं की एवढे लांब येऊन सुद्धा लोक आम्हाला ओळखतात. सो थँक्यू सो मच. तुम्ही येऊन आमच्याशी गप्पा मारा, आमच्यासोबत फोटो वगैरे काढले. ते लोक पण मुंबईचेच होते. सो आता आम्ही चेकआउट करतोय आणि निघतो आणि बॅक टू मुंबई. सो होप सो तुम्हाला आमचे हे ट्रॅव्हल ब्लॉग्स आवडले असतील तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.